हाय फ्रेंड्स, मी परी अमोल लोखंडे आपलं स्वागत करत आहे यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी। तर फ्रेंड्स, आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आज बाळाला आणि यांना सुट्टी आहे। तर आजला आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी। तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे गावाचं नाव पिंपळगाव तर्फे नारायणगाव हे आपल्या गावाचं नाव आहे। आणि आजला मम्मी आमच्यासाठी स्पेशल एक डिश बनवत आहेत, तर तुम्हाला तिकडे गेल्यावरती ती दिसेलच। तर आता आम्ही घरातून निघतोय फ्रेंड्स। तर चला, कुठेही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा। खूप सुंदर असा हा आपला गावचा व्हिडिओ असणार आहे। तर चला तोपर्यंत आणि मम्मींसाठी खायला आपण काहीतरी घेऊयात। हा, हे बोलले मला तुम्ही बघताय सगळे फ्रूट्स आहेत। कोण आहे ते ऑरेंज कसे आहेत? 150 रुपये किलो आहे, मस्त 120 रुपये किलो आहे। हे कसे बोलले? हा, ते चांगलं द्या। केळी कशी आहे? केळी 50 रुपये, 60 रुपये। 60 रुपये कोणते आहे? ही द्या, ही द्या, एक डझन द्या। ॲपल खायचेत का? बरं ठीक आहे, ॲपल पण द्या। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण इथे फ्रूट्स घेतलेत मम्मी आणि प्रियूसाठी। हा नजारा खूप आवडतो बघायला। खूप सुंदर असं हे मोठी मोठी अशी नारळाची झाडं आहेत, त्याच्याच बाजूने पण जागा खूप छान असा हा नजारा आहे। तर फ्रेंड्स, आत्ताच आम्ही पोचलेलो आहोत गावाला। हे तुम्ही बघू शकता आपल्या घराच्या समोरचा हा परिसर आहे पूर्ण। आणि इकडे हे आपलं सीताफळाचं झाड आहे आणि आम्ही पुढे वरांड्यामध्ये उभे आहोत। आणि हे आपलं शेजारी घर आहे, हे तुम्ही बघू शकता। एकदम रिलॅक्स वाटतं गावाला आल्यावर, मस्त सगळीकडे अशी एकदम शांतता असते आणि फक्त पक्ष्यांच्या आवाजाचा किलबिलाट मध्ये मध्ये आपल्याला ऐकू येतो। वाव, मोराचा आवाज, मोर पाहिले। तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत गावाला आणि आपण जाऊयात आता घरामध्ये। हे बघा मम्मी बसलेल्या आहेत। कशा आहात मम्मी? हे घ्या, तुमच्यासाठी आम्ही खाऊ आणलेला आहे, मम्मीसाठी फ्रूट्स आणलेत, कारण मम्मीना डायबिटीज आहे आणि त्यामुळे गोड वगैरे दुसरं काही खायचं नाही, तर त्याच्यासाठी मम्मीना फ्रूट्स आणले। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत गावाला आणि हे आहेत मम्मी। हाय करा। हाय। तर आजला आपल्याला आमच्यासाठी स्पेशल रेसिपी बनवणार आहेत मम्मी। आजची रेसिपी असणार आहे शेंगोळे आणि ती बनवणार आहेत मम्मी। त्यांना मी फक्त हेल्प करेल, कारण मला शेंगोळे बनवता येत नाही आणि मम्मी खूप छान प्रकारे असे शेंगोळे बनवतात। आणि तुम्ही बऱ्याच जणांनी ती शेंगोळी खाल्ली असेल आणि काही लोकांना शेंगोळे हा प्रकार माहीतही नसेल। तर आजला बघूयात मम्मीच्या हातची रेसिपी। तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा। चला तोपर्यंत बाय बाय। तर फ्रेंड्स, आपण बघू शकता मम्मीने बाळासाठी सेपरेट शेंगोळे बनवले आहे। त्याला अजिबात मिरची वगैरे टाकलेली नाहीये, फक्त मीठ वगैरे टाकूनच त्याची शेंगोळे रेडी केली आहे। तर बघा, एवढी सुंदर प्रकारे त्याची शेंगोळे बनवलेले आहे, हे तुम्हाला दिसत असेल। आणि शेंगोळी म्हटलं की ते त्याचे एकदम जीवाचा विषय, त्याला शेंगोळी खूप आवडते, हे तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशा प्रकारे शेंगोळे बनवलेले आहे। हा, चिंगुडी खायला आवडते मला। हो, थँक्यू बाबू। हे बघ किती शेंगोळे एकदम बारीक अशी सुंदर मम्मीने शेंगोळीचे वेडे बनवलेले आहेत। आणि ही वाटी आहे जी मम्मी नेहमी प्रत्येकांना बनवत असतात। आता आमच्या घरामध्ये आम्ही 4 जण आहोत, तर सर्वांना एक एक वाटी असते, कारण त्याच्या आतमध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं असं तेल आणि त्याचं पाणी ते आतमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर ते असं खूप छान टेस्टी लागतं खायला। तुम्ही बघताय शेंगोळी, ही फक्त बाळाची शेंगोळी आहे आणि आता तुम्हाला आमची शेंगोळी दाखवणार आहे मी। तर चला तोपर्यंत बघा। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे माझं छोटंसं बाळ शेंगोळी खाते। बाबू, कशी झाली शेंगोळी? कशी झाली? छान झाली। तुला शेंगोळी खूप आवडते? हा, हे बघा त्याची खूप फेवरेट आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मम्मी नेहमी सेपरेट बनवतं शेंगोळी, कारण तो अजून तिखट वगैरे खात नाही जास्त, थोडंफार खातो।
हे तुम्ही बघता. तर फ्रेंड्स आत्ताच मी चेंज वगैरे केले आणि चेंज करून आता आम्ही स्वयंपाकाला लागतोय. तर तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटेल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मम्मींच्या हातची एवढी सुंदर अशी ही रेसिपी तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. चला तर मग फ्रेंड्स आपण रेसिपीला लागूया. फ्रेंड्स मम्मी तुम्हाला सांगतील त्याच्यासाठी काय काय लागतंय. तर हे तुम्ही बघू शकता. मिरच्या, एवढा लसूण, मीठ, जिरी आणि थोडीशी शेंगदाणे. ओके. शेंगदाणे ऍड करताय का आता त्याच्यात? हा, एकाच्यात आता टाकते. आणि ह्याच भांड्यामध्ये आधी आपण बाळाचा मसाला करून घेतलेला, तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ऍड करतोय. आणि शेंगदाणे कच्चे घ्यायचे का भाजून घ्यायचे? कच्चे शेंगदाणे थोडेसे घ्यायचे. ओके. कोण कोण घेतं, कोण कोण नाही घेत. जसं ज्यांना आवडलं तसं करतात. आणि थोडंसं शेंगदाणे टाकतात. ओके. आपल्याला थोडासा रसादार असं म्हणून थोडे शेंगदाणे टाकतात. कारण आम्हाला सर्वांना रस्सा आवडतो शेंगुळीचा. आणि आमची सर्वांची खूप फेवरेट अशी ही डिश आहे. शेंगुळी जर असेल तर आम्हाला तुमचं कोणतं हॉटेलमधलं जेवण देखील नको. तर आधी पाणी टाकता वाटून घ्यायचं ना मग? हा, थोडं बारीक करायचं, नंतर पाणी टाकून वाटायचं. एकदम बारीक वाटतात, बी राहिलं नाही पाहिजे. तर हे तुम्ही बघू शकता. आधी न पाणी वाटता आपण फक्त फिरवून घेतलेलं आहे, न पाणी टाकता. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करतोय. जसं लागेल तसं आपण हळूहळू पाणी टाकणारच आहोत त्याच्यामध्ये. चमचा आता आपल्याला लागेल तसं थोडं थोडंसं आपण पाणी ऍड करतोय. नको मला नको. मला जेंगुली कर, जेंगुली कर. एवढा बारीक हा मसाला लागतो शेंगुळीसाठी. त्याच्यामध्ये मिरचीची कुठंच बी वगैरे राहिली नाही पाहिजे, कारण ती जर मध्ये आली तर मग आपली शेंगुळी तुटते. तर आता तुम्ही बघताय मम्मी शेंगुळ्या बनवणार आहे. आणि ह्या परातीमध्ये आपण आधीच बाळाचं पीठ मळून घेतलेलं, तर त्यामध्येच आता मम्मी हे ऍड करतायत. ठेवलं होतं पहिले, चाळून वगैरे ठेवले ना? हा, कारण चाळून घ्यायचं. हा, त्याच्यामध्ये काही असं काही जाडजूड जर राहिलं तर मग शेंगुळे तुटतात, म्हणून पहिले चाळून घ्यायचं. ओके. तर हे बघताय तुम्ही मम्मी आता शेंगुळी बनवायला घेत आहेत. आणि आपण वाटलेला मसाला तर मम्मी त्याच्यामध्ये ऍड करतायत. आणि त्या मसाल्यामध्ये आपण तुम्ही बघितलं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे. आणि जर झालं तर तुटतात. हां, त्यामुळे मसाल्यात मीठ हे व्यवस्थित आणि अंदाजाने टाकायचं, कारण शक्यतो आळणी झाल्या नाही पाहिजेत. आणि हुलग्याचं पीठ जरा थोडंसं असं काळपटच असतं, तुम्हाला माहितीच असेल. 2 जातीचे हुलगे असतात, 2-3 जातीचे. सफेद असतात, लाल असतात. हे माझे हुलगे म्हणजे हे काळे असतात, हे टेस्टला चांगले असतात. अच्छा, म्हणजे प्युअर हुलगे ना? प्युअर हुलगे म्हणजे माझे हुलगे म्हणतात याला. गावठी हुलगे ना? माझे हुलगे. ओके. हे तुम्ही बघताय इकडे एकदम घट्ट सर असं मळायचं पीठ ना? एकदम घट्ट मळायचं, तरच ते बनवता येतं. आणि शेंगुळी बनवायची पण एक ट्रिक असते, कारण सर्वांनाच शेंगुळी करायला जमते असं नाही. खूप कमी लोक असतात की त्यांना शेंगुळी जमते. आणि इथून पुढे तर मला तरी नाही वाटत शक्यतो कोणाला अशी शेंगुळी बनवता येत असेल, कारण आपली ज्या मम्मी वगैरे असेल, आजी असेल, तर त्या लोकांनाच शेंगुळी एकदम उत्तम प्रकारे बनवता येते. आणि मम्मी सुद्धा एकदम सुंदर अशी शेंगुळी वळतात. असं काही आता मी बघितलेली काही लोकांची शेंगुळी अशी जाड वगैरे असते, तर मम्मींची अशी एकदम पातळ आणि एकदम भारी अशी शेंगुळी वळतात त्या. तर आता तुम्हाला बघायला भेटेल. हे पीठ आधी असं सगळं एकजीव करून घ्यायचं. मी देखील बऱ्याच वेळा ट्राय केलं करायला, पण मला देखील त्यांच्यासारखं असं पूर्ण वेढे वगैरे नाहीत. तर मी आपलं असं पोळपट पाट वगैरे घेते आणि त्याच्यावरती आपलं असं हे करून छोटे छोटे असं पहिले लांब करते आणि मग ते जॉईंट करत जाते. पाण्याची मला वाटतं याच्यामध्ये गरज नाही लागत ना जास्त, मसाल्यामध्ये थोडंसं लागतं पाणी. हां हां हां.
ते बरं झालं पाहिजे. तुम्ही आता बघू शकता हा असा गोळा तयार होतो आपला शेंगोळ्याच्या पिठाचा. हे असं सगळं एकजीव करून घेतलं मम्मींनी आणि पाहिजे तसं आपलं थोडंसं एकदम पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं, कारण घट्टसरच पाहिजे असतं आपल्याला हे पीठ शेंगोळीचं. असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे मग हाताला चिटकत नाही आणि परत पण व्यवस्थित निघते सगळं पीठ. अच्छा. आणि शेंगोळीला नाहीतरी थोडंसं जरा नेहमीच्या आपल्या भाज्यांपेक्षा तेल जास्तच ऍड करायचं, कारण शेंगोळी मग जास्त टेस्टी लागतात ना मम्मी. मम्मींचा बघा हा गोळा असा मळून झालेला आहे आणि आता आपण शेंगोळे करायला सुरुवात करतोय. आणि मम्मींनी असं पिठाचंच हे बनवून त्याच्यामध्येच तेल घेतलेलं आहे आणि परत पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळीकडून किती स्वच्छ झाले आहे. त्यांनी व्यवस्थित सगळीकडून मळून घेतलंय आणि हे बघा आता ते शेंगोळे करायला सुरुवात करतायत. हुंडा बघू द्या ना कसा घेतलाय, तिकडच्या हातावर दाखवा, तिकडच्या दिसे ना. ओके. हां, हे असं तुम्हाला पाहिजे तर थोडी छोटी साईज घेतली तरी चालेल ना, जसं ज्याला लागेल तसं. हां ओके. तर तुम्ही हे बघू शकता किती सुंदर प्रकारे अशी ते शेंगोळी वळतायत. हे बघा त्यांची अजिबात शेंगोळी तुटत नाहीये आणि जर आळणी झालं तर थोडंफार तुटते. हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल किती व्यवस्थित ते वेडा वळतायत आणि एकावर एक असं बाजूने वगैरे असं हे करून घेत आहेत. हे शेंगोळीसाठी मेहनत पण खूप असते, कारण एवढा वेळ हाताने असं करायचं म्हटल्यावरती हाताला पण कळ लागते, हात पण दुखायला लागतात. पण मम्मी आमच्या सर्वांसाठी शेंगोळी बनवतात. तर फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे त्यांनी शेंगोळी वळलेली आहे आणि एकदम पातळ अशी हे झालेली आहे. हे बघा अजिबात कुठेही एकदा देखील तुटलेली नाही आहे शेंगोळी. मस्तच. 1 2 3 4 आहे जा. 2 3 4 5 6 ओके करा आता. तर हे तुम्ही बघताय फ्रेंड्स किती मोठा असा मम्मीने वेढा बनवला आहे तो पूर्ण शेंगोळीचा गोल गोल करून, आणि त्याला वेढाच बोलतात, शेंगोळीचा वेढा ना मम्मी. हे बघा मस्त. हे तुम्ही जवळून बघू शकता किती सुंदर प्रकारे अशी आपली शेंगोळी बनवून रेडी आहे. आणि असेच आता सर्व एवढ्या पिठांच्या त्या शेंगोळी बनवायच्या आणि लास्टला मम्मी तिघांसाठी 4 4 वाट्या बनवतात आणि हे असे शेंगोळ्यांचे वेडे. तर तुम्हाला आता मी दाखवेलच कंप्लीट झाल्यावर. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आता हे आपलं लास्ट वेडा आहे शेंगोळीचा, हे तुम्ही बघताय. आणि एवढ्या शेंगोळ्या मम्मीने बनवल्या आहेत, एवढे वेडे झालेले आहेत आणि हे पीठ राहिलेलं आहे तर त्याचं मम्मी वाट्या बनवणार आहेत, तुम्हाला सांगतीलच. हे बघताय. आणि राहिलेल्या पिठाचं काय करायचं मम्मी? थोडंसं पीठ ते रसा करायला ठेवायचं. ओके, म्हणजे रशामध्ये ते कालवून घालायचं. वाट्या अशा मस्त गोल करायच्या, त्याच्यामध्ये तेल उतरलं ना इतकं भारी टेस्टी लागत. त्यात शेंगुळ्यापेक्षा वाटी टेस्ट लागते, कारण ती वर ठेवतो ना ती तेलाची जी तरी येते ना ती तरी सगळी त्या वाट्यांमध्ये जाते आणि इतकी टेस्टी लागत त्यात. बस शेंगुळ्यापेक्षा भारी. त्यामुळेच आम्हाला वाटायचं सगळ्यांना जास्त आवडतं.
वाटीला आकार पण वाटीसारखाच आला पाहिजे. हम्म. नुसतं असं पुरीसारखं करायचं नाही, वाटीसारखा आकार आला पाहिजे त्याला. कसं वाव, हे तुम्ही बघू शकता एवढी सुंदर अशी वाटी बनवली आहे मम्मींनी. मस्त. मुरगट सारखी अशी झाली पाहिजे वाटी. मस्त. काय बी खूप छान. वाटी केली आहे आणि खरोखरच ती एक वाटीसारखीच आपल्याला दिसत आहे, हे तुम्ही बघताय. आणि अजून एक अशीच एक वाटी मम्मी बनवत आहेत. आणि आता आपले सर्व शेंगुळे बनवून रेडी आहेत. तर चला मित्रांनो, आता मी आधान ठेवते. ओके. तर आता मी शेंगुळ्यासाठी आधान ठेवते. तर तुम्ही आता हे समोर बघू शकता. आधान म्हणजे आपल्याला टोपामध्ये पाणी ठेवायचं असतं आणि ते पाणी आपण शेंगुळ्या ज्या बनवलेल्या आहेत तर त्यानुसार त्या अंदाजाने आपल्याला पाणी ठेवायचं असतं. हे बघा एवढं कमी. ओके. आणि याच्यामध्ये काय टाकायचं? आता थोडीशी आळणी वाटतात ना, थोडंसं मीठ टाक पाण्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला थोडासा रस्सा धरायचा आहे आणि त्या अंदाजाने आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करतो. नाही, तुम्ही बघू शकता हे अशा आपल्या शेंगुळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि जे तुम्हाला हे साईडला पीठ दिसतंय तर हे पीठ आपल्याला रश्श्यासाठी ठेवलेलं आहे. ते पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या रश्श्यामध्ये ओतायचं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. पण बघा किती सुंदर अशा शेंगुळ्या दिसत आहेत आपल्या. तर फ्रेंड्स, आत्ताच शेंगुळ्या बनवून झालेल्या आहेत आपल्या आणि मम्मीने सर्व शेंगुळ्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही हे बघू शकता, मम्मी आता माझ्यासोबत आहेत. कंटाळा आला एवढं शेंगुळ्या बनवायचं. एवढ्या शेंगुळ्या करायला मम्मींचे हात दुखून आले, कारण शेंगुळ्या भरपूर होत्या. तुम्ही तर बघितलंच असेल. आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे. उकळी आल्यानंतर तेल टाकायचं ना. तेल आता आपल्याला थोडं जास्त नेहमीपेक्षा जास्तच टाकायचं ते, म्हणजे शेंगुळ्याला टेस्ट नसते, चवदार होते. हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. मस्त. हे एवढं तेल असं ऍड करावं लागतं शेंगुळे म्हटल्यावर. शेंगुळे ऍड करायचे त्याच्यामध्ये ना. उकळी आल्यावर लगेच करायचे. उकळी आल्यावर लगेच शेंगुळे. ओके. शक्यतो मिळत नाही खायला. हां. आणि शेंगुळी तर शक्यतो नाहीच. थोडंसं याचं पाणी थोडंसं आटलं का मग आपण हे वाटे टाकू. खाली बुडणार नाही. याला उतू जाऊ द्यायचं नाही. ओके. उतू नाही गेलं पाहिजे, त्याची काळजी घ्यावी लागते ना. मग हे फास्ट गॅसवरच ठेवायचं ना हे असं. फास्ट गॅसवर ठेवायचं. ओके. त्याचा फेस येणार होतो, तो फेस तर मेन गेला नाही पाहिजे. ओके. त्याच्यातच सर्विस आहे. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता सगळीकडनं कसं मस्त असा व्हाईट फेस बाजूबाजूने सुटत आहे. आणि मम्मी सांगतात की त्या फेसमध्ये सगळी टेस्ट असते, त्यामुळे तो अजिबात गेला नाही पाहिजे. हे तुम्ही बघताय. आणि तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल की आम्ही शेंगुळीचे किती फॅन आहोत. आम्हाला सर्वांना शेंगुळी खूप आवडते. मस्त. खूप फेस सुटलाय हो. बसणार ना तो खाली. बसणार ना. हां. मग असं एवढं झाल्यानंतर ना गॅस जरा थोडासा करायचं. ओके. जाऊ द्यायचं नाही असं. मस्त चाललंय. आणि ह्या वाट्या मम्मीने ठेवलेल्या आहेत नंतर न टाकण्यासाठी,
कधी टाकायचे त्या वाट्या? ते जरा थोडं पाणी कमी झालं. ओके, थोडंसं आपल्याला आटून द्यायचंय आणि त्याच्यानंतर ना त्या वाट्या आपल्याला ऍड करायच्यात. नंतर मग या पिठाचं पाणी करायचं हम्म. आणि मग ते टाकायचं म्हणजे रस्सा तयार होईल. ओके. हे या पाण्यामध्ये पूर्ण शेंगुळ्या शिजू द्यायचे. अच्छा, मग त्यानंतर ना करायचं. हम्म. ओके. आता वास बघते ती मस्त सुटली. सगळीकडे मस्त वास सुटलाय शेंगुळ ऍड केल्यानंतर ना, मस्तच. तर फ्रेंड्स, हे बऱ्यापैकी खाली असं हे बसलेलं आहे, पाणी आटलेलं आहे जरा बऱ्यापैकी. आणि आता आपण त्याच्यामध्ये वाट्या ऍड करतोय. तर हे तुम्ही बघू शकता, मम्मी अशा त्याच्यावरती वाट्या ऍड करतायत. मस्त, खूप छान. आणि हे जे पीठ राहिले तर याचं फक्त आता मम्मी मिक्स करून घेत आहेत पाण्यामध्ये. हे तुम्ही बघू शकता, व्यवस्थित सगळीकडनं असं मिक्स झालं पाहिजे ना मम्मी पाण्यामध्ये. ओके, बरोबर. हे असं मम्मी सगळं मिक्स करून घेत आहेत. असं फक्त पाणीच तयार करायचं. आजला मला निमंत्रण होतं जेवणाचं, पित्राचं जेवण, आते शवणीचं. आजला म्हटलं इकडे गावाला यायचंय ना, त्यामुळे मग त्यांना नको म्हटलं, आज शेंगुळी त्यामुळे आजला नाही जमणार म्हटलं. शेंगुळीसाठी गेली नाही मी तिकडं. हे तुम्ही बघता, हो. आणि त्याच्यामध्ये बघा ना असं मस्त ते हे होत चाललंय, पाणी वगैरे वाट्यामध्ये पाणी फिट जाते. हे तुम्ही तरच चव येते. हा, याला काही माल मसाला लागत नाही, काय नाही. मीठ, मिरची, जिरी आणि लसूण बस, आणि 2-4 शेंगदाणे, याच्यातच ते छान होते. हा. आणि याला मसाला जास्त जरी नसला तरी त्याला आदब भरपूर आहे, म्हणजे मेहनत खूप आहे त्याला. कारण एवढं शेंगुळे करणं म्हणजे सोपं नाही. मम्मीचे हात दुखायला लागले, कारण एवढं टोप भर. आता तुम्ही बघताय हा भरपूर मोठा असा टोप आहे. एवढा भरून आम्हाला शेंगुळ्याचा लागतो, कारण शेंगुळी जर असेल तर दुसरं कोणी काही खाणार नाही, फक्त शेंगुळीच खातात. आणि त्याच्याबरोबर आपली बाजरीची भाकरी. तर फ्रेंड्स, हे बघा बऱ्यापैकी आपलं हे पाणी खाली बसलेलं आहे, आटलेलं आहे. आणि हे जे आपलं पाणी पिठाचं बनवलं होतं तर आपण ते त्याच्यामध्ये ॲड करतोय. तुम्ही बघू शकता. आणि अजून ते व्यवस्थित धुवून अजून आपल्याला थोडंसं रस्सा पाहिजे, त्यामुळे आपण अजून ॲड करतोय पाणी. बस. भरपूर झालं ना. आणि शेंगुळी ही हलवायची वगैरे नाही, हलवायची नाही ना, ते पाणी बरोबर हे होतं. वाढायला सुद्धा चमचा वापरायचा नाही, ते हातानेच काढून द्यावं लागतं. गरम गरम ना. मग आपण गरम गार पाण्यामध्ये हात बुडवून मग ते एक एडा वाढायचं. ओके. तर समजलं मित्रांनो. तर ते शक्यतो चमच्याने वगैरे घ्यायचं नाही, कारण ते तुटलं जातं. आणि पूर्ण वेडा हात आटात आल्यानंतरच खायची मजा ही वेगळी असते. भाकरी करायला सुरुवात केली. मम्मीने शेंगुळे बनवल्या, मी भाकरी बनवते आता. बस बस. हे आपल्या बाजरीच्या भाकरी आहेत. शेंगुळे बरोबर बाजरीची भाकरी छान लागते, टेस्टी लागते. व्यवस्थित अशा कडा वगैरे आपण चेक करून घ्यायच्या. सगळीकडनं ही एकसारखी भाकर आली पाहिजे मस्त. अशी व्यवस्थित तव्यावरती सोडायची, कुठे अशी खाली वगैरे गेली नाही पाहिजे. हे तुम्ही बघू शकता. तवा गॅस जरा फास्ट करते आणि जरा थोडीशी खालून पाचू द्यायची. आणि मग त्यानंतर व्यवस्थित असं पाणी लावायचं. आणि पाणी आपल्याला पाहिजे तेवढंच भाकरीवरती घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण ते सगळीकडनं सांडतं खाली. शक्यतो गॅसवरती पाणी सांडलं नाही पाहिजे. असं सगळीकडे व्यवस्थित थोडं पाणी घेऊन व्यवस्थित लावायचं. पाहिजे असलं परत नॉर्मली थोडंसं हात त्याच्यामध्ये तांब्यामध्ये बुडवून सगळीकडून फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सगळीकडून असं एकदम व्यवस्थित पाणी लागलेलं आहे भाकरीला.
शकता मित्रांनो, किती छान जवळ आहे. तर हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, भाकर सगळीकडून एकदम छान अशी भाजलेली आहे. आणि आता मी भाकर अशी उलटी तव्यावर टाकलेली आहे. काही जण गॅस बाजूला काढून भाकर भाजतात, तर मी अशीच गॅसवरती हे केलेली आहे उलटी. तरी पण भाकर खूप छान सगळीकडून फुगली जाते, मस्त भाजली जाते, तुम्हाला दिसेलच. तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता, भाकर अशी एकदम व्यवस्थित किती छान फुगलेली आहे. जशी चपाती एकदम टम फुगते तशी आपली ही भाकर सगळीकडून मस्त अशी टम फुगलेली आहे. तुम्हाला हे दिसत असेल सगळीकडून किती छान दिसते. काही जण बोलतात की अशी भाकर टाकल्यानंतर ना तिला पापुडा येत नाही. तर फ्रेंड्स तसं काही नाही, भाकर भाजण्याची एक टेक्निक असते. तर हे तुम्ही बघू शकता, हे तुम्ही बघा किती सुंदर असा पापुडा सगळीकडून तिला आलेला आहे. आणि किती छान अशा प्रकारे ही भाकर भाजलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. सगळीकडून अशी एकसारखी आपली भाकर आहे. पापुडा देखील किती सुंदर आलेला आहे तिला, हे तुम्ही बघू शकता. थोडंसं हे बघा आपली भाकर मस्त. तर फ्रेंड्स आता आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. शेंगुळ्या पण झालेल्या आहेत आणि भाकरी पण झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला शेंगुळ्यांचं दाखवते टोप कशा शेंगुळ्या झाल्यात बघा. आणि नक्की कमेंट्स करून सांगा, भरभरून लाईक करा. तर तुम्ही फ्रेंड्स बघू शकता किती सुंदर आणि किती भारी या शेंगुळ्या दिसत आहेत. भारी वास सुटले हो सगळीकडं, घमघमाट. तर हे बघा मस्त, हे सुंदर अशा आपल्या ह्या शेंगुळ्या दिसत आहेत. आमची रेसिपी ती आम्हाला कमेंट करून सांगा. हां, तर फ्रेंड्स मम्मींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भरभरून असं लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर देखील करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण घेतोय जेवायला. आणि असं आहे ना, चमचे वगैरे लागत नाही, हातानेच वाढावं लागतं. असं गरम लागलं तर असं हात पाण्यामध्ये बुडवायचा. एक साईडला तांब्या घ्यायचा, एका साईडला तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये आणि हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एवढा गरम असतात पण हातानेच घ्यायच्या. कारण काय बोलतात, पळीने किंवा उलातने जर घ्यायला गेलं तर त्या तुटतात. हां, खूप. तर हे बघा फ्रेंड्स, रस्सा द्या थोडंसं त्यांना. आता आपल्याला सांगतील कशी झाली आपली शेंगुळीची रेसिपी. छान झाले, सगळं व्यवस्थित आहे. यम्मी बोलायचं. ओके, सगळं व्यवस्थित आहे, तिखट वगैरे सगळं मापात आहे. तर चला फ्रेंड्स, आता यांनी सांगितली आपली रेसिपी छान झाली आहे. आम्ही पण जेवण करायला बसतोय. तर आपली ही शेंगुळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. भरभरून असं लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटू अशा एका नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय, सी यू, टेक केअर. सर्वांनी काळजी घ्या.